मध्ये एक व्हिडिओ बघितला, खूप व्हायरल झाला तो, की एका गावामध्ये मीटिंग भरवली आणि त्यांनी सांगितलं की बाबा मराठ्याचा महाराज बोलवायचा नाही सप्ताहामध्ये. तर थोडंसं चिंतन आपण केलं पाहिजे की राजकारणामध्ये, इतर काही गोष्टीमध्ये जातीपातीचे भेद असतात, म्हणजे ते नाकारता येत नाहीत, ते असतातच ते. आणि राजकारणी लोकांचं तर त्यांचं राजकारण जातीभेदाशिवाय होतच नाही, पण त्यांच्यापर्यंत ठीक आहे. पण अध्यात्म क्षेत्र असं आहे, परमार्थ क्षेत्र असं आहे की एवढं जे क्षेत्र आणि त्यातलंही त्यात वारकरी संप्रदायाचं क्षेत्र किंवा वारकरी संप्रदाय असा आहे तर इथं जातीला कधीच महत्त्व मिळालेलं नाही, दिलेलं नाही. कोणी जातीचा विचार कधी मांडलेला नाही आहे. उलट ज्ञानोबरायांनी सांगितलं की भक्ती गा येथ सरे जाती अप्रमाण. ते म्हणले इथे भक्ती महत्त्वाची आहे, जात महत्त्वाची नाही. तो उच्चवर्णीय असो नाही तर तो अगदी खालच्या जातीचा असो, आम्हाला त्याचं काहीच महत्त्व नाही आणि त्याचं काही घेणं देणं नाही. त्याच्याजवळ ज्ञान असलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. अहो, आपल्या जातीचा जरी डॉक्टर असला आणि त्याला जर औषधाचं ज्ञान नसेल तर त्याचा उपयोग काय आहे? तो उपयोग होत नाही त्याचा. तो तुम्हाला एखाद्या वेळेला भलतंच औषध देऊन तुमचा जीव घ्यायला बसलाय. तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे. परमार्थामध्ये असं आहे, तुमचं जर कल्याण व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानी महात्मा लागतो. कबीर महाराजही म्हटले की बाबा जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान. ते म्हणले साधूची जात विचारू नका. कारण का, हा साधू काही जातीत जन्माला येत नाही, येतात ते जातीत जन्माला येतात, परंतु त्या जातीच्या भिंती तोडून पलीकडे जातात. हा, आणि ते सगळ्या जगाचे असतात. ते हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. ही त्या साधूची अवस्था असते. कीर्तनकार साधू अशा पद्धतीचे असले तरच त्यांना बोलवा. मग ते कोणत्याही जातीचे असू द्या. त्याजवळ ज्ञान नसेल आणि तो जातीचा जरी असला तर त्याला बोलून काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही त्याचा. ते येणार, गंमत जम्मत तुम्हाला सांगणार, झालं काम, त्याचं आपलं पाकिट भरलं, विषय मिटला त्याचा. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की त्या कीर्तनकाराला तत्वज्ञान माहीत असलं पाहिजे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतररंगे नाम बोलावे, असं म्हटले. आणि हे जो नियम आहे, या नियमामध्ये जर तो साधू बसत असेल, तो कीर्तनकार बसत असेल तर त्यालाच बोलवा ना. पण होतंय काय माहितीये का, आता कीर्तनकार पण ते ह्याच्या या पक्षाचे त्या पक्षाचे असं तसं ते सुरू झालेलं आहे. आणि हे सुरू झाल्यामुळं काय होतंय की तो जो कीर्तनकार आहे तो त्या पक्षाचं किंवा तो त्या विशिष्ट याचं नेतृत्व करतो असं वाटतं, आणि तो भलतंच सांगतो काहीतरी. अरे बाबा, उद्धार कशाने होईल ते सांग ना. कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे, मला कुठं जायचंय, हे जो सांगतो ना तोच खरा गुरु असतो. देव दाखवी ऐसा कोण भेटे गुरु, तयाचा उपकारू माझे माथा, असं म्हटले संतांनी. मला देव दाखवीन असा कोण गुरु भेटेल? मग तो कोणी असू दे, त्याची जात महत्वाची नसते. तो कोणत्याही जातीचा असू द्या, काही फरक पडत नाही. त्याला त्याचं ज्ञान महत्वाचं आहे. आणि जातीचं जरी बोलवलं, त्याला जर ज्ञान नसलं, त्याला काय डोक्यावर घ्यायचं का त्याचं? उलट सांगितलेले संतांनी असं म्हटलेले आहेत की, संत म्हणतात की अनुभव नाही पोटी त्याचे ऐकू नये गोष्टी. जर एखाद्याच्या ठिकाणी अनुभव नसेल तर त्याचं ऐकू नये. तो काय फार उच्चवर्णीय म्हणून त्याचं ऐकत बसायचं का? नाही, काही गरज नाही त्याचं ऐकायची. त्यात काही पाप लागत नाही. तो असं काही लोक काय म्हणतात, नको बाबा नारदाची गादी आहे आणि त्याच्यावर उभं राहील. अरे हो, तिथं उभं राहून जर तो भलतंच फालतू काही बोलत असेल तर त्यात मजा नाही ना. तो जर तिथं उभं राहून सिनेमाचे गाणी म्हणत असेल आणि बाकीचे काहीतरी त्या ठिकाणी पदं म्हणत असेल तर त्याचा उपयोग नाही ना. जो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जो कीर्तन करतो, ज्याच्याजवळ त्या ठिकाणी स्वानुभव आहे, अशा कीर्तनकाराचं ऐकावं, मग तो कोणत्या जातीचा असेल ना. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा एवढाच की ज्या कोणी ते त्या ठिकाणी सांगितलं की आमका कीर्तनकार बोलू नका आणि तमका कीर्तनकार बोलू नका, भाऊ, तो कीर्तनकार कोणचाही बोलव, त्याजवळ ज्ञान असू दे. त्याजवळ जर ज्ञान नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. हा, तत्काल त्या ठिकाणी आपल्याला ब्रह्मज्ञान त्यांनी जर करून दिलं तर तो महत्वाचा कीर्तनकार आहे. मग त्याची जात कोणती असो, जातीला महत्त्व दिलेलं नाही संतांनी. आपल्या कोणत्याच संतांनी जातीला महत्त्व दिलेलं नाहीये. ते विशिष्ट जातीत जन्माला जरूर आले, पण त्या जातीमध्ये ते अडकून राहिले नाही.
नामदेव महाराजांनी व्यक्त केलेले. ते म्हणतात, हीन दिन जात मेरी पंढरी के राया, हीन दिन जात मेरी पंढरी के राया, ऐसा नामा तूने दर्जी काय को बनाया. अरे म्हणले, मला माझी जात म्हणले खालची करून टाकली, हां, आणि मला हे जर पूजा करते ब्रह्मनुने बाहेर ढकाया, मला ह्या पूजा करणाऱ्या ब्राह्मण लोकांनी मला बाहेर ढकलून दिलं म्हणले. मग आता आवड्या नागनाथाची ही घटना आहे. असं जर त्यांनी चटके सोसलेले आहेत, त्यांनी अनुभव घेतलेला आहे या समाजाचा. तर महाराज ते ज्यावेळेला पंजाबमध्ये गेले, नामदेव महाराज 18 वर्षे पंजाबमध्ये होते. मी खूप वेळ विचार करतो की 18 वर्षे तिकडं कशी काय राहिले असतील बुवा, का राहिले असतील. काहीतरी त्यांना इकडे तकलीफ झाली म्हणून ते तिकडे राहिले, हे निश्चित 100% तुम्हाला सांगतो. म्हणून मित्रांनो, की या अशा फिटिंगा घेऊन आणि जे अमक्याच जातीचा महाराज बोलवा, तमक्या जातीचा महाराज बोलू नका, हे चुकीचं आहे, हे निषेधार्ह गोष्ट आहे. हां, पण कमीत कमी वारकरी संप्रदायात नाही तुम्ही डोकं लावायला पाहिजे. संप्रदायामधल्या त्या ठिकाणी नम्रच व्हायला पाहिजे, त्यांच्या पुढं, त्या महात्म्याच्या पुढं नम्र व्हायला पाहिजे. आणि असा जर महात्मा असेल ना, तर तो कोणत्या जातीचा असो, त्याच्याकडं आपण जावं, त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घ्यावं. हे भलते राजकारण, भलतेच या ठिकाणी जातीभेद निर्माण करणं हे चुकीचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये जातीभेदाला कोणीही आत्तापर्यंत थारा दिलेला नाही आहे, आणि आपण आणखीन वेगळंच काहीतरी करणं हे चुकीचं आहे. जर अशीच पद्धत सुरू झाली तर प्रत्येक जातीचे सप्ते वेगळे होणार, प्रत्येक जातीचा महाराज वेगळा होणार, प्रत्येक जातीचे, आणि मग जो तो म्हणणार आपल्याच जातीचा महाराजाकडे जावं, तर तसं काही करणं चुकीचं आहे, ते तसं करणं योग्य नाही. म्हणून असं कोणीतरी मिसगाईड करते ना, ते मिसगाईड करणाऱ्या माणसाच्या मागे जाऊ नका. त्यांना याच्यातलं ज्ञान नाही आहे. जर ज्ञान असतं ना, ते असं बोलूच शकले नसते कधी. केवळ त्यांना ज्ञान नाही आहे, तो मूर्खपणा आहे, आणि म्हणून त्यांच्या मुखातून असं भाषा पडते. संप्रदायामध्ये तरी असं डोकं नाही लावलं पाहिजे. तुम्ही राजकारणात वगैरे काय करता ते सगळ्यांना माहिती. राजकारणामध्ये जातीवर चालतात, त्याच्यावर चालतात, पैशावर चालतात, कशावर बी, पण ते राजकारणामध्ये तुमचं चालू द्या, त्याचा आमचा काही संबंध नाही आहे. आम्हाला फक्त परमार्थाच्या बाबतीतच बोलायचं होतं, आणि म्हणूनच हा व्हिडिओ तयार केला मित्रांनो. बाकी त्या ठिकाणी असं जर झालं तर काय होईल, सगळ्यांना धरून चालायचं आपलं. या रे लहान थोर, या ती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी, असं म्हटलेलं महात्म्यांनी, की सगळे या. त्याच्यामध्ये त्यांनी असं बी म्हटलं की आधी करून वेश्याही, वेश्या जरी असल्या ना तर त्यांनाही त्यांनी आमंत्रित केलेले, असं कोणीच सोडलेलं नाही मित्रांनो. हा सगळ्यांच्या विषयी त्यांचं प्रेम आहे, सगळ्यांच्या विषयी त्यांची करुणा आहे, सगळ्यांच्या विषयी त्यांची दया आहे. आणि म्हणून असाच कीर्तनकार शोधा, सापडणार नाही आता लवकर. असा कीर्तनकार आता सापडणं मुश्किल झालेले, पण जर सापडला तर निश्चितपणे त्याच्याच पायाला लागा. रामकृष्ण हरी.